खाऊ. हे घे तुला, हे तुला, तुला आणि सगळ्या तुला. कैसा है शंकर? कैसा लगा हमारा गांव, इधर के लोग? काम में कोई तकलीफ नहीं है ना? नहीं. अगर किसी चीज की जरूरत हो तो मुझे बताना. हाँ सर. क्या है, मैं अपने लोगों को कोई तकलीफ नहीं देना चाहता. क्यों मालिंगा? मैं चाहता हूँ कि सब लोग यहाँ सुखी रहे और मेरा काम अच्छे से हो जाए. हैं? समझा? हाँ. सावली गुढ भेसूर सावली. अवती भवती भासते सावली गुढ भेसूर सावली. वाकुल्या दावी छळीते जीवा पावलो पावली. आवती भवती वासते सावली गुढ बेसूर सावली. वाकुल्या दावी छळीते जीवा पावलो पावली. आवती भवती वासते सावली गुढ बेसूर सावली. थांबा एक मिनिट. ओ कम ऑन मॉम. नमस्कार करा. मम्मा. फायनली. I missed you. मी टू. रिवाज असतात हो मग. आणि मग लाडक्या लेकीला एअरपोर्ट वरून आणायचा रिवाज नाही वाटतं तुमच्याकडे? असं कसं म्हणता? अहो कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालं होतं. मग काय कुठचं कॅट आडवं गेलंय? आय मीन मांजर. अहो मंत्र्याची बायको म्हणजे आपलं मन मारून त्यांच्या मागे मागे धावावं लागतं. त्यात गृहमंत्र्याची बायको नंबर 2 ना मिनिस्ट्रीत. ग्रेट मॉम. म्हणजे होम मिनिस्टरच्या घरातच त्याच्या होम मिनिस्टरला फ्रीडम नाही, राईट? 3 वर्षांनी आलायत पण काही बदल नाही तुमच्यात. सुरू आपला आल्या आल्या. कसा बदल होणार? तुमची लेक आहे ना. आबासाहेब शिंदेंचं खून प्रकरण जरा जपून हाताळायला हवं. शंभराव, पोलिसांनी फार हुशारी करून उपयोगाची नाही. होय साहेब. काय आबासाहेबांसारख्या राजकारणाचा खून झाल्यामुळे मीडियाला आधीच खाद्य मिळालंय. त्यातून त्या इन्स्पेक्टरनं उस्मान भाईला ताब्यात घेतलंय. त्यामुळे थोडासा. राज्य आपलं, गृहमंत्री तुम्ही, उस्मान भाई आपला, तरी आपण त्याला वाचवू शकत नाही. आणि याची किंमत कोणाला मोजावी लागणार श्यामराव? आपल्यालाच ना. मला सांगा, निवडणुकीमध्ये मतं कोण आणून देणार? तो इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर हात नाही लागा ना. तू मला 1 थप्पड मारशील, तुला नंतर 10 थप्पड पडतील.
मला धमकी देतो तू हा? साहेब DCP साहेब आले तुम्हाला बोलवलंय. उघड रे. लावून घे. DCP साहेब आत्ता इथे सर सर तुम्ही आता अचानक इथे जरा महत्वाचं बोलायचं होतं. बसा ना सर प्लीज. तीन वर्षात 3 बदल्या झाल्या तुझ्या. सर तुझा बाप जर माझा मित्र नसता ना तर समजावायला आलो नसतो. थोडं कॉम्प्रोमाइज कर. बी अ डिप्लोमॅट. थोडं धोरणीपणाने वाग. म्हणजे लाचारी बोट चिरपेपणा कर किंवा भ्रष्टाचारांना सामील हो असंच ना. वेल माय सन दॅट्स द वे यू लुक ॲट इट. सर उस्मानला पकडण्यात मी काय चूक केली सांगा ना मला. चूक काय बरोबर काय हे तू नाही ठरवायचंस. ते ठरवायला वरती माणसं बसली आहेत. यू आर सपोज टू रिलीज हिम. रिलीज हिम. सर एवढ्या मुश्किलीने पकडलेल्या गुन्हेगारांना सोडून द्यायचं. सोडून द्यायचं. दॅट्स द ऑर्डर ना. म्हणजे गुन्हेगारांना आपण प्रोटेक्शन द्यायचं आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं. ते सर्वसामान्य माणसं आणि पॉलिटिशियन्स आपापसात बघून घेतील ना. तू नको त्यात पडूस. तू तुझं काम केलंस ना त्याला अरेस्ट केलंस. अँड नाव ॲज अ डिसिप्लिन्ड ऑफिसर ओबे ऑर्डर्स अँड रिलीज हिम. येस. चिंटू अरे आमची चिंटू कुठं आहे? चिंटू अरे आहे कुठे? घरात आहे का नाही? चिंटू कुठं आहे? अहो खोलीत आहेत आपल्या हा? आणि रागवल्यात हो तुमच्यावर. आमच्या रागवली आहे? हो. अरे वा तिचा राग दूर करायला मजा येणार आहे. चिंटू आय एम कमिंग. चिंटू आमची पोर आमच्यावर रागवली का? चिंटू अरे ओ हो अरे राग पण केवढा बा जरा आमच्याकडे बघा. जरा ऐ शाबाश. आय एम सो सॉरी. अजिबात बोलू नका नाही माझ्याशी. बोलत. एअरपोर्ट वर घ्यायला नाही आला. Yes. आणि पप्पा मी इतक्या दिवसानंतर घरी आलीये. तुम्हाला आता वेळ मिळतोय? आय से सॉरी. आमचं कोकरू रागावलेलं दिसतंय. प्लीज ते कोकरू वगैरे नकोय. बरं कोकरू नको. काय असतं ना बेटा माणूस एकदा राजकारणात पडला ना की का? पॉलिटिक्स तुमच्या मुलीहून इम्पॉर्टंट आहे? छछा, अजिबात नाही. तुला सांगतो लाडक्या लेकी समोर राजकारण तुच्छ आहे. पण कधी कधी माणसाला भावना बाजूला ठेवाव्या लागतात. मग त्यापेक्षा ते डर्टी पॉलिटिक्स बाजूला ठेवा पप्पा. आता बाकी सगळं बाजूला ठेवा. आधी जेवायला चला. आलीस ना नेहमीप्रमाणे त्यांना सपोर्ट करायला. टिपिकल इंडियन वाईफ. अरे बाबा तिच्या भक्कम पाठिंब्यावर तुम्ही उभा आहे. चला. मग चला जेवायला. चला. पक्का? हा मग चला कमान. पप्पा. अरे साहेब आले. नमस्कार साहेब. नमस्कार साने. काय म्हणताय? ठीक आहे साहेब आपलीच वाट बघ. भाग्यच आहे की आमचं. अहो साहेब आपलं कर्तृत्वच तसं आहे. मंत्र्यासारखे बोलायला लागले तुम्ही. काय साहेब वा जगन्नाथराव वा. राजकारणातला माणूस पहिल्यांदा वेळेवर येताना बघितला. आमचं टायमिंग कधीच चुकत नाही साहेब. वा असं आहे का? या काय आधी नाश्ता पाणी वगैरे काही? नाही नको. आधी विषयच बोलू डायरेक्ट. तुमचं आपल्याला हे आवडतं एकदम डायरेक्ट. मग काय हो, उगाच घोळ कशाला घालायचा? टाकायला जायचं आणि भांड लपवायचं असलं जमत नाही आपल्याला. ते बरोबर आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीला आम्ही बरोबर पाहिजे. बरोबर? एकदम बरोबर. एकही सीट पडणं आम्हाला खूप महागात पडेल. तुमच्या मदतीशिवाय. मदत करणार ना साहेब. 100% मदत करणार आहे. पण एका अटीवर. आमचा एक माणूस तुमच्या यादीत बसवा. अपक्षांची सगळी मतं तुम्हाला. शब्द पक्का. आमचा माणूस नाही बसवला तर तुमचे तुम्ही आमचे आम्ही. एकदम क्लिअर. नाही ते बरोबर आहे. पण मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे त्याला महत्त्व द्यायलाच हवं. मुख्यमंत्री आमचेच आहेत हो.
पण काम तुमच्यावर सोपवलंय. ठीक आहे, आज रात्री पार्टीला या, मुख्यमंत्री साहेबांबरोबर बोलूया, क्लिअर करूया. चालतंय की. हे गाईज, अरे कोणी आहे का घरी? एनीबडी एट होम? विकी, व्हॉट इज दिस नॉनसेन्स या? Thank you so much, guys. या लेट्स प्ले द म्युझिक. अहो आत्ता बोलतो साहेब आपलेच आहेत रे. मला सांगतो आता या सगळ्याच्या काय बरोबर चाललंय ना? जगन्नाथराव, मान्यांचं मत फुटणार नाही ना? काळजी करू नका साहेब. अहो एक वेळ चंद्र सूर्य बदलतील पण जगन्नाथ कदमांचा शब्द बदलणार नाही. काय ना, अपक्ष आमदारांचा गट असा जाम बांधून ठेवला ना त्यांनी, ते हलणार नाही कधी. अहो कसे जातील साहेब? त्यांना काय हवं नको सगळं बघतो आपण. काय आम्ही त्यांची काळजी घेतो, तुम्ही आमची काळजी घ्या. एवढं सांभाळलं की झालं. अरे आलो आम्ही. साहेब तर आमच्याकडचे इन्स्पेक्टर गुरवची उगाच बदली केली. पोरगं चांगलं होतं. काय चांगल्या माणसाला चांगली संधी मिळायला पाहिजे का नको? अहो एका जागी राहिलं तर प्रगती कशी होणार? तुम्हाला चांगला माणूस हवाय ना, देतो ना. कशाला काळजी करताय तुम्ही? काळजी आम्हाला नाही हो, गावासाठी म्हणून एक चांगलं आहे, चांगलं आहे. बरं, तुमच्या मतदारसंघामधला तो जो माणूस आहे ज्याच्याकडे तुम्ही चिठी देऊन मागं पाठवला होता, खरं म्हणजे त्याला एक दिवशी बंगल्यावर दे पाठव. मंत्रालयावरही असली कामं नाही पटापट. त्याला म्हणा एकदा बंगल्यावर ये, काय ती सगळी फाईल घेऊन सगळं मी करून देतो काम. कसं काय आलो. काय मग कुठल्या विषयावर एवढी सिरियस चर्चा चालली आहे? नाही साहेब, ते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल सांगत होतो. हो, करायला पाहिजे. येस येस येस, मलाही असंच वाटतं. याबद्दल आपण काहीतरी मस्त डू. चेअर्स. या साहेब, आमदारांची ओळख करून देतो. या. वा वा, जगन्नाथराव कदम अपक्षांच्या बळावर सौदेबाजी करायला मोकळे. बरोबर मोजून घ्या साहेब, 17 जण आहेत. बबनराव, नमस्ते साहेब. महिपतराव, नमस्कार. चांगला इन्स्पेक्टर पाहिजे का ना? दिला तर पाहिजेच. परत तो माधव गोडबोले ना, त्याला सारंग बोला पाठवून दे. डोंट वरी माय बॉय. गृहमंत्र्यांनी मुद्दामून तुझीच निवड केली आहे म्हणून तर कोकणातल्या एका कोपऱ्यात पाठवलाय. माधव, मी तुला आधीच सांगितलंय, या मोठ्या लोकांची खेळी आपल्याला कळत नाही. बस थांब, राहू दे घेतो मी. या नेहा फॉर यू गाईज. सेल्फ सर्व्हिस वाटलं होतं. अच्छा गाईज, काहीतरी चांगला प्लॅन बनवा यार. खरंच. पण ते रेग्युलर पिकनिक वगैरे नाही हा. लेट्स डू समथिंग थ्रिलिंग. या. अरे यार, ॲक्च्युली मी पण खूप बोर झालो यार. डू एनिथिंग बट लेट्स गेट आउट ऑफ मुंबई. बट वेअर साहिल? Certainly not in another city like Mumbai. बरं, मुंबईच्या मुलांनो, निसर्गाच्या सान्निध्यात कुठेतरी जायला आवडेल का आपणास? आपण एक काम करूया. लेट्स गो टू कोकण, राईट? आय एम सो थ्रिल्ड विथ द आयडिया. एक्झॅक्टली यार, मस्त बोटीतून जाऊया आणि आपल्याला आवडेल तिकडे विल गेट डाऊन. येस. Wow, fantastic. Let's go to Konkan. बट लेट मी टेल यू वन गाइस. देखो नेहा, तेरे डॅडी एक होम मिनिस्टर आहे, तर मला नाही वाटत आपण त्यांची मदत घ्यावी. विल गो ऑन आवर ओन. आज आपली संस्था तळागाळातील अशिक्षित स्त्रियांसाठी जे कार्य करते त्याची आपण स्तुती करावी तेवढं थोडंच आहे. मला या गोष्टीची कल्पना आहे की आपल्या देशानं कितीही प्रगती केली असली तरी स्त्रियांचे प्रश्न अजून पूर्णतः सुटलेले नाही. आपल्या देशामध्ये अनेक अशिक्षित स्त्रिया आहेत
आजारी स्त्रिया आहेत, मागासलेल्या स्त्रिया आहेत. आपण त्यांच्यासाठी झटलं पाहिजे आणि सरकारला या गोष्टीची जाणीव आहे. सरकारतर्फे आपल्या या संस्थेला 15व्या वर्धापन दिनानिमित्त 5 लाखाचं अनुदान आम्ही जाहीर करतो आहोत. काय पप्पा, काय झालं? स्त्री मुक्तीचा लढा हे सगळं बोलताना तुम्हाला फनी नाही वाटत? आणि आजकाल कुठच्या स्त्रिया डिपेंडेंट असतात. आय मीन सी ना, मी फ्री आहे, माझ्या फ्रेंड्स फ्री आहेत. अँड इवन मॉम व्हॉट्स हर नेम, ती आता जी वासंतीबाई. हा वासंतीबाई, त्या काय बंधनातल्या स्त्रिया वाटतात तुम्हाला? कम ऑन, वी आर ॲब्सोल्युटली फ्री पापा. तुमचं हे सगळं लेक्चर वगैरे आहे ना, फक्त बोलायला आहे. ओके चिंटू, आधी तुझं लेक्चर थांबव. पप्पा, US मध्ये कोणी आपल्या पुढाऱ्यांसारखी लेक्चर देत नाही. बेटा, US नाही, भारत देश आहे. आणि या भारत देशामध्ये पुढाऱ्यांना दुसरं काहीही करता नाही आलं तरी चालतं, पण भाषण करता आलं पाहिजे. कम ऑन पापा, आता असं तरी नका बोलू. यू नो व्हॉट, इट साऊंड्स लाईक अ व्हेरी बिग जोक. ते जोक वगैरे आता सगळं राहू देत. काय जोक करायला निघाला ते सांगितलं पप्पा ना? मम्मा, आम्हाला माहिती तुला माझा प्लॅन नाही आवडला, बट कसला प्लॅन हा? घराबाहेर निघायचं, वाटेल तिकडे जायचं, उघड्यावर राहायचं. अहो यात कसलं आलंय थ्रिल? काय चाललं का तुमच्या दोघींचं? अरे काय नाही पापा, ऍक्च्युली इट्स अ व्हेरी सिम्पल प्लॅन. मी आणि माझ्या फ्रेंड्सनी ठरवलंय की 5 दिवसांसाठी आम्ही आउटिंगला जाणार, मजा करणार, धमाल करणार, एन्जॉय करणार. बट दॅट्स ऑब्व्हियसली विदाउट युअर सिक्युरिटी. अरे वंडरफुल, जस्ट गो अहेड. अहो असं काय करताय? जाऊ देत काय, जरा भारत देश बघू दे, भारतातल्या माणसाला ओळखू दे. जाऊ दे, एन्जॉय युअरसेल्फ. तुम्ही पण ना. You know guys, we're gonna get the best. अरे तू गप्प तर जरा. हे गाईस कीप क्वाइट. ओके बाय. मजा आहे बाबा इथे. अरे प्रत्यक्ष गृहमंत्र्यांची मुलगी आहे केसरी टूर्स मध्ये. Come on साक्षी, how are you? आय एम गुड, हाऊ आर यू? Perfect. मग कुठे जायचा प्लॅन आहे? पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क? अरे नाही, आता तिथूनच तर इंडियात परत आली आहे. यु नो, यावेळेस आम्हाला सगळ्यांना एका निसर्गरम्य ठिकाणी जायचंय, विच इज नाईस अँड लोनली. अच्छा, इंडियातच जायचंय, अँड दॅट टू बाय शिप. नो प्रॉब्लेम मॅडम, आम्ही तुमच्यासाठी एक सेपरेट लॉन्च बुक करून देऊ, म्हणजे तुम्ही हवं तिथे अगदी तुमच्या मनासारखं उतरू शकता. ॲब्सोल्युटली नाईस, व्हेरी नाईस. केसरीचा उद्देशच हा आहे, स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपीनेस. न दुनियेची पर्वा, न बंधन कशाचे, ये लाईफ है बिंदास, ना टेन्शन उद्याचे. ना दुनियेची पर्वा, ना बंधन कशाचे, ये लाईफ है बिंदास, का टेन्शन उद्याचे. चल नाचूया, गाऊया, दंगा मस्ती करूया रे, जब मैं मिल गए दोस्त यार. That's the way I like it, oh yeah, oh yeah. जब है मिल गए दोस्त यार. That's the way I like it, oh yeah, oh yeah. Yo 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 yo. Yo 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 yo. Yeah, well we like that, we that adi there. Yo, we not adi there. Fun and laughter in the atmosphere. It's a time we share, it's a time we care. With friends we make the party awesome right now. Come on outside, let's get it on tonight. Let's go. जो आए मन में ते सारे करूया, अपने ही अंदाज में या जगूया. जो आए मन में ते सारे करूया, अपने ही अंदाज में या जगूया. मौज मजेचे दिवस सुखाचे. There is not
छोडो सिंगल रिजन कुणा डरण्यात जो मर्जी में आए ते सारे सारे करूया रे जब हम गए दोस्ती That's the way I like it तो यार जब है मिल गए दोस्त चार That's the way I like it तो यार हे जगणे आहे मस्त मस्त 2 दिन की जवानी दीवानी हे जिगर आमची जबरदस्त धडकन हृदयाची मनमानी नस नस में दौड़े खून गरम मन गटात अमुचा जोश नवा ठोकर में हमारे जग सारा एहसास आम्हाला हाच नवा या दुनियेला आपल्या हातावरती धरूया रे जब है मिल गए दोस्त चार That's the way I like it तो यार जब है मिल गए दोस्त चार That's the way I like it तो यार जब है मिल गए दोस्त चार That's the way I like it तो यार जब है मिल गए दोस्त यार That's the way I like it तो यार Oh yeah मुंबईच्या बाहेर पडलं की खरी शांतता कळते. तिथे सगळं निवांत आहे साहेब. तिथे कुणाला घाई नाही, कसला गोंधळ नाही, कसली दंगामस्ती नाही, एकदम शांत, अगदी निसर्गाच्या कुशीतलं गाव आहे साहेब. भोसले काय कविता वगैरे करता का काय? वर्दीत कसली आली साहेब कविता? आपले आमदार साहेब बोलत असतात तेच मी बोललो बस, आणि काय. आमदारांची सगळी वचनं अगदी पाठ करून ठेवलेली दिसत आहेत. नाही नाही तसं नाही साहेब, पण जगन्नाथराव कदम फार चांगला माणूस, अगदी रोकटोक. जगन्नाथरावांचे वडील सुद्धा आमदार होते साहेब. त्यांनी आपल्या भागात खूप चांगली कामं केली. अचानक वारले, मग काय जगन्नाथराव आमदार झाले. मग काय तुम्हाला करणार का आमदार? आमदाराचा मुलगाच आमदार होणार भोसले. तसं नाही साहेब, पण आमदार साहेबांच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे साहेब. त्यांनी आपल्या मतदारसंघाचं चित्र फार बदलून टाकलंय साहेब. आणि आता तर काय अपक्षांचा गटच बांधलाय त्यांनी. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात त्यांचं वजन फार. सरकार कोणाचं ते हे ठरवणार. मटक्याचे अड्डे किती आहेत गावात? हॅलो, नाव काय तुमचं? रूपा. रूपा, व्हेरी क्यूट. खूप छान नाव आहे तुझं. जीपवाला साहेब बी असंच बोलतो. मी नेहा. एक मिनिट हा. हे घे, तुम्ही सगळे चॉकलेट्स खा. अगं घे ना. अच्छा मला एक सांग, इथे खूप छान जेवायला कुठे मिळेल? मेरी अम्मा बहुत अच्छा खाना बनाती है. अम्मा यू मीन तुझी आई? सो स्वीट. रूपा क्या कर रही है तू इधर? चल घर चल. और ये क्या, इतना पैसा किसने दिया? दीदी ने दिया. तेरे को कितनी बार बोला है मैं, इन शहर वाले लोगों के मुंह नहीं लगने का. अरे ये लोग बुरे होते हैं. काय बोलते? अरे हा, तुमच्या खेड्यातली सगळी माणसं काय संत असतात काय? हा थांब का तू, बोल ना. क्या बोला तू? मराठी येत नाही? बोल ना. चल. अरे बघतो काय? चल. मराठी येत नाही आणि माझ्या जीवात घालतो. चलो चलो. तू कशाला दिले त्याला पैसे? जाऊ दे रे तुझं. नमस्कार. या इन्स्पेक्टर साहेब या. सारंगपूर म्हणजे आमचं छोटंसंच गाव आहे, शांत आहे बरं का. एकदम आवडेल तुम्हाला. आता सरकारवर दबाव आणून आपणच घाटाचं काम सुरू केलं इथे, त्यामुळे गावचं महत्त्व एकदम वाढलंय. काय भाऊ? हो
हो गाव एकदम हायवेचं सेंटर झालंय आता. करेक्ट. तर काय साहेब, तुम्ही आता आमच्या गावात आलाय, तुम्ही आमचे पाहुणे, आता तुमच्याकडे लक्ष देणं आमची जबाबदारी. पण काळजी करायची नाही बघा. एकदा आम्ही आमचं म्हटलं की तुम्ही आमचे फॅमिली मेंबरच. भाऊ, बाईसाहेब कुमारला बोलवा. हो वनी साहेब, बोलवलं तुम्हाला. चल बेटा. या आमच्या सौभाग्यवती. नमस्कार. नमस्ते. आणि हे आमचे चिरंजीव कुमार. हाय. तशी माणसं 3च, पण कुटुंब फार मोठं आमचं. अहो सगळा तालुकाच म्हणजे कुटुंब आमचं. हो, ते गावात शिरल्यानंतर माझ्या लक्षात आलंच. आणि हे इथले नवे इन्स्पेक्टर साहेब माधवराव गोडबोले, एकदम धडाडीचा माणूस. काका मला पण तुमच्यासारखं इन्स्पेक्टर व्हायचंय. होम मिनिस्टरची चॉईस. नाही तसं काही नाही असं. अहो नाही, कसं, आमच्याकडे आधी माहिती येते आणि मग अधिकारी येतो बरं का. साहेब मी जातो, तुम्ही कशाला त्रास घेताय. ही काय मुंबई नाही इन्स्पेक्टर साहेब. अहो आम्ही गावाकडली माणसं. आलेल्या पाहुण्याला 4 पावलं सोडणं रिवाज आहे इथला. काय गरज लागली तर सांगा आम्हाला. तशी लागू नये हीच आमची इच्छा. येतो येतो. बेन कडू आहे भाऊ. अरे मध्ये येऊ नको ना यार. म्युझिक स्विच ऑफ करना. ओके यार विल डू समथिंग एल्स. आपण गप्पा मारूयात का? इट्स सच अ लवली वेदर. हे विकी, या गावात बाकी काय मिळत नसलं ना तरी हार्ड ड्रिंक्स एकदम जबरदस्त मिळतं. तुला अजून काही पाहिजे का? या गावात स्कॉच पण मिळते. अरे राजकारण्यांनी चांगलीच सोय केली आहे. निदान या बाबतीत तरी सगळीकडे समाधान. एक सेकंड. काय झालं नेहा? म्युझिक. हे काहीतरी वेगळं म्युझिक आहे. हे आपल्याकडचं नाहीये. आय नो. चला चला जाऊन बघूया. चल, जाऊया. रावेरा इटू रावेरा 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 इटू रावेरा 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 इटू रावेरा 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 इटू रावेरा 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 रावेरा. ओ पोरी चिन्नदाना, वस्तावा वस्तावा चिन्नदाना. ओ पोरी चिन्नदाना, वस्तावा वस्तावा चिन्नदाना. पोपोरा 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 रानू रानू रामैया. ओ पोरी चिन्नदाना, वस्तावा वस्तावा चिन्नदाना. हात नको धरू छेड ना मला, लावू नको तुझं पेड हे मला. वाटे जाऊ नको सोड तू मला, छळ करायची खोड ही तुला. ढोल वाजे अंगणात धिकताम रिंगणात बेभान होनी नाचूया. ओ पोरी चिन्नदाना, वस्तावा वस्तावा चिन्नदाना. पोपोरा 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 रानू रानू रामैया. चिकुमक 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 चिकुमक
चिकमक नाचते छुई मुई होते तुला मी बघताना नाचते थुई थुई होते भेटणा येताना हृदयात होते स्पर्श हा होताना मस्त धुंदीत येतो जवळ तुझ घेताना ऋणझुण पैंजणात जीव झाले चांदण्यात अंगाला अंग चालला ओ पोरी चिन्नदाना वस्तावा चिन्नदाना ए तू काय बोलतो रे पोपोरा 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 रानू रानू रामैया रावेरा रावेरा इटू रावेरा 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 इटू रावेरा मी राधा तू कृष्ण कन्हैया ओ देवडा ओ अमरामैया मी राधा तू कृष्ण कन्हैया ओ देवडा ओ अमरामैया गाव तुझा कळतो इशारा हा मिळतो जीव कसा जळतो मन मोर चळतो सळसळ पावलात धड धड काळजात रातभर करूया ताकैया ओ पोरी चिन्नदाना वस्तावा चिन्नदाना जा जा पोपोरा 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 रानू रानू रामैया त्या मालिंगानं माझी झोप उडवली रे भाऊ बाणासारखी काळजत घुसली आहे. त्यात काय अवघड आहे मालक उचलून आणतो की तिला हा? त्या मास्तरणीला आणली होती तशी उचलून आणायची असती तर आतापर्यंत गप बसलो असतो का ती स्वतःहून आली पाहिजे. मालिंगा आज तुम बहुत अच्छा नाच रही थी मालिंगा कोई गया आमदार मेरे को डर लगता है मैं है ना तू डर मत मालिका तू डर मत मैं है ना नमस्कार साहेब काय किती आहे किती आमचा पगार 300 कितना वक्त लगा था खाली से कुछ चिल्लाता धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार साहेब. मालिंगा नमस्कार. गौरी बालप्पा अरे शंकर किधर गया? वो रूपा को घर पे छोड़ने गया है. कल तुम सबको साहब के फार्म हाउस पे आने का है. जी मैं नहीं आती ए क्यों नहीं जाएगी? गौरी समझा इसको आमदार साहब ने बुलाया है. मालिक काम ही करने जाना है ना हम लोग भी है साहब ने बुलाया. यांचं काम सांग
हिला पण घे. चल. मलिंगा. चल. ये जगह साफ करना है. साफ करके मिट्टी साफ करके गोल बनाओ. करो. कशी आहेस तू मालिनी? काजळ कानातले काय मस्त दिसतंय. अरे घाबरायला काय झालं? खातोय का काय तुला? हे बघ मालिंगा, तू आहे ना अशी आमच्यापासून दूर जाऊ नको. अगं एकदा आमच्या जवळ येऊन तर बघ. काय आहे, तुझं एवढं देखणं रूप सांभाळायला माणूस पण तसा बळकट पाहिजे ना. अभी वो शंकर तेरे को क्या संभालेगा. अभी देख ना, 100 रुपए के लिए तेरे से कितनी मेहनत करवा रहा है वो. देख देख तेरे नाजुक हाथों की क्या हालत हो गई यार. मी काय म्हणतो, मी इथे फार्म हाऊसवर तुला एक नीट घर बांधून देतो. फिर क्या हो जाएगा, तू शंकर रूपा सब इधर रहेंगे. काय मला खूप आवडतेस तू. राहशील ना इथे. इस हफ्ते का पैसे का क्या है रे? हाँ देता हूँ बोला है मुकादम. क्या अभी उसका क्या चल रहा है पता नहीं. हाँ, उसका ऐसे होते रहता है. क्या सोच रही है माली? आमदार के बारे में? मैंने सब सुन लिया था. तू उसका कहना मान क्यों नहीं लेती? क्या बोली तू? मैं बोली तू आमदार साहब का सुनती क्यों नहीं? तू मेरे को ऐसे वैसी औरत समझी? नहीं, तू सती सावित्री, लेकिन भूखों मर रही. तो क्या बोलती तू? आमदार साहब के साथ सो? तेरे को शर्म नहीं आई? देखो अम्मा, मेरी मानो, तुम उसी के साथ रहो. तुम्हारी जिंदगी का झंझट मिट जाएगा. शंकर को काम मिलेगा, रूपा सीखेगी, तू आराम से रहेगी, सब सुखी होंगे. इसमें क्या सुख? बाता करती. क्या रे, तू सुखी है? देख माली, मैं तेरे जैसी सुंदर होती ना तो आमदार साहब जैसा कोई बड़ा आदमी मेरे को रख लेता और मैं जाती, आनंद से जाती. तो जा ना, मेरी जान भी जाई तो मैं ऐसा हल्का काम नहीं करेगी. तू भी ना माली, थोड़ा इधर उधर हुआ तो क्या फर्क पड़ता है. इधर नहीं तो और किधर करना ही पड़ता. जान ही जाती, हालात नहीं बदलते. जिथे मी जाते तिथे ही येते भेडसावी माझ्या मना. भीतीचे सावट पसरी माया दिसते ना परिपुणा. जाळते पोळते हाती न लागते वीज ही वादळी. आवाती भावाती वासते सावली गुढ भेसूर सावली. वाखोल्या दावी छळीते जीवा पावलो पावली.
हे मालू, मेरे से बर्दाश्त नहीं होता। मालू क्या हुआ? वो आमदार कभी भी आता, कुछ भी बोलता, क्या भी बात करता, मेरे अंक को छूता। तू कुछ करता क्यों नहीं रे? वो सब बड़े लोग आए, हम उनके साथ पंगा नहीं ले सकते। इससे अच्छा है कि हम लोग ये गांव छोड़ के चला जाते। हैदराबाद भी छोड़ते ना, वहां पे भी एज, यहाँ पे भी एज। कहाँ तक भागता रहेगा रे तू? देखेगा, नहीं तो पुलिस के पास जाऊंगा। लेकिन पुलिस भी उनकी चमचे होते हैं। मालू, मालू, मैं अपनी जान दे दूंगा, लेकिन तेरे को खुश रखेगा। काय करतेस नेहा? What are you doing? यार विकी, मला ना परवाचं गाणं आठवतंय. What solid music, man. What solid music. And did you see that woman? अरे the way she was moving, the way she was swaying, इतका जोश, इतका rhythm body मध्ये. And Vicky, यार, you saw her body? I mean, what a body that was. Fabulous. Wow, Rahul, तू आयुष्यात दुसरं काही बोलू शकतोस का? मी तेच पाहतो. तुला माहितीये ना? But Why? Vicky, he is absolutely right. Yes. She had a fabulous body. आणि ती कशी नाचत होती यार. What music. It was so different. नेहा, even you are supporting him? पण विकी, जे खरं ते खरं आहे ना. I mean, मुंबईमध्ये, अमेरिकामध्ये, you don't even get to see all this. You know, कोणाच्या तरी लग्नात आपण इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांच्यासाठी, त्यांच्या खुशीसाठी नाचणं, इट्स फॅब्युलस यार. अरे पण या गावात लग्नाची स्टाईल वगैरे किती डिफरंट आहे ना यार. म्हणजे डान्स, सॉन्ग वगैरे. Hey dude, this is village, not Bombay. आय नो. झालं तुमच्या दोघांचं झालं. मला भूक लागलीये, भूकेचं काय ते बघा यार. झाली सुरुवात झाली याची. हे गाईज, आय हॅव एन आयडिया. आपण आजच्या रात्रीच्या डिनरची ऑर्डर त्या बाईला देऊया का, फॉर चेंज? ॲब्सोल्युटली. नो, आय डोंट थिंक सो. का? ते आपल्याला माहित नाही ते काय भाज्या वापरतात, काय तेल वापरतात. आय फील इट्स रिस्की यार. कम ऑन विकी. यार राहुल, यू टेल हिम समथिंग नाउ. सिरियसली यार नेहा, आय मीन यू डोंट नो व्हॉट इज द हायजीन ऑफ द फूड अँड आय मीन आय डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क. अरे मग एवढंच होतं तर इथे कशाला आला? घरीच राहायचं ना. ओके गाईज, चिल. आपण ठरवलंय की आपण आजच्या डिनरची ऑर्डर तिलाच द्यायची. ओके. टप्पू का क्या हुआ? इस हफ्ते का कुछ मुकादम ने दिया है और कुछ होना है. आओ ना दीदी. अरे अम्मा नेहा दीदी. इट्स ओके. बसा तुम्ही, प्लीज बसा, प्लीज. मी ओके. हाय, मी नेहा. यू नो, ॲक्च्युली मी आणि माझे सगळे फ्रेंड्स ना इथे पिकनिकसाठी आलेलो. आणि रूपाने मला सांगितलं की तुम्ही खूप छान जेवण बनवता. तर मला असं वाटतं कळत नाहीये. नमस्ते. ओके, कूल. एक्चुअली मैं और मेरे दोस्त हम सब यहाँ पर घूमने आए हैं. तुम्हाला आठवतं का परवा आपण डांस, आई मीन मैं और आप, हम लोग नाचे थे. तुम्ही खूप छान डांस करता, आप बहुत अच्छा नाचती है. रूपा ने मुझे बताया कि आप खाना बहुत अच्छा बनाती है. तो क्या आप मेरे लिए और मेरे सब दोस्तों के लिए खाना बनाएंगी? आपको भयमवचनी नहीं होता? What? I mean, क्या? डर नहीं होता? ऐसा कपड़ा होता कोई देखता तो नहीं? कुछ डर नहीं होता? दीदी, तुला भी कम कपडा मिळते घालायला असं अम्मा विचारते. What? God, this is so funny. पैसे दे. अच्छा, ये आप रख लीजिए, प्लीज रख लीजिए ना.
और आप अच्छा खाना बनाइए. चिकन okay? चिकन हाँ चिकन बनाइए. आणि भाकरी भाकरी वो जवार का होता है ना वो उसके ऊपर बनाते हैं वो. और ये सब आप रूपा के साथ भेज दीजिए. ओके बाय रूपा. बाय. और जरा ज्यादा भेजना. इतना पैसा खाना बनाने को वास्ते? तुम बाजार को जाको सामान लेको आओ, मैं बनाती. अप्पा मैं भी आती. चल चल. किती वेळ. अरे नेहा कुठे आहे तुझी ती रूपा? कधी येणार आहे जेवण? मला भूक लागली यार. रूपा. ओह गॉड. नेहा तूच चालवतो ना जेवण जेवण जेवण. घे आलंय बघ तुझं जेवण. अरे कम ऑन गाइस, यात माझी काय चुकी आहे? हा डब्बू होता ना तिथे, म्हणाला मला भाकरी आणि चिकन खायचे. आता जेवा. चिकन आलं ना की सगळे हापूस बसाल बरोबर. मग बघतो एकेकाला. हॅलो हॅलो हे भाकरी बिकरी काय आहे? ओ यस नेहा, आपण यांना मालिंगाचा किस्सा सांगूया. ए आय नो, आपण या लोकांना काही सांगितलंच नाही ना. काय? चलो आरती तू मालिंगा हो. ओके, ओके. अँड डब्बू प्लीज तू शंकर हो ना. ओके. You guys. इथे बैस. Do it absolutely as it is, okay? तुमका भयम वचम. अरे stupid. रूपा हिंदी मध्ये जे बोलली ते सांग. ओ सॉरी तुमको डर नहीं लगता छोटे कपड़ों में? And highlight शंकरचे एक्सप्रेशन. ओके लुक ॲट मी. मी शंकर. या अरे हा तर डबूच आहे. मी करणार नाही तर परत. हे काय? बट सिरियसली गाइज आय स्वेअर, आय मीन ती माझे कपडे बघून इतकी शॉक्ड होती ना की व्हॉट शुड आय टेल यू. अँड यू टेल मी यार, हे काय कमी कपडे आहेत अरे का? हो. नॉट एट ऑल. बरेच मोठे आहेत. आणि कुठे राहतात आणि कुठल्या विचारात, कुठल्या जगात राहतात या बायका. आपला देश कुठून कुठे गेलाय. बट सिरियसली सम थिंग्स अबाउट सम पीपल विल नेव्हर चेंज अँड दॅट्स रिडिक्युलस. ते बघ रूपा आली. अरे भाकरी आली भाकरी. भूक लागली. 23 24 26. रूपा को चिकन लेके भेज दी मैं. हाँ. सामान भी 100 बांध दी. शंकर कितना पैसा है अप्पू के पास? सब मिला के 3000. शंकर हम लोग कहीं गाँव छोड़ के चले जाएंगे, कहीं को भी जाएंगे, कुछ भी कामा करेंगे, पर यहाँ को नहीं रहेंगे. यहाँ को मेरे को बहुत डर लगता है. कल सवेरे ही चले जाएंगे. शंकर मैं बहुत थक गई रे. मेरे को ये गंदा नजर अच्छा नहीं लगता. ऐसा लगता है कि वो मेरा बदन को नोच को खा रहा है. बहुत डर लगता है उससे. मैं बहुत थक गई रे. मेरे को थोड़ा सुला देना. अच्छा. शंकर हम लोग अपना गाँव आ जाएंगे. वहाँ छोटा सा घर, लेकिन अपना घर. ज्यादा पैसा नहीं मिलेगा तो भी चलेगा. बहुत मेहनत करेंगे. रूपा को अच्छा पढ़ाएंगे, है ना? हाँ. काय हो दादा, हे जाळं तुम्ही कधी टाकता? रातच्याला टाकतो ना. हा रातच्याला. रात्रभर असंच असतं. हा मग रातच्याला टाकावं लागतंय. वेगवेगळ्या प्रकारचे मासे हा पापलेट, सुरमई, झिंगा, हलवा समजा काय. हा? हे पाणी खूप खोल आहे का हो? अरे थांब ना रे. दोर आला ना. पदोर थांब ना. काय? डेड बॉडी सापडली कशी? समुद्राच्या मध्यावर जाऊन टाकायला सांगितली होती. कशी सापडली? कुठे आणि कसं झालंय? जाळं वाढायला गेलो होतो. पोरं आली होती. मग काय जाळं ओढलं, मासे भेटले म्हणून तर जाळं जड लागलं. आता मग
काही कळलं नाही कसं मेला मालक. अंदाज चुकला बहुतेक. पहिल्यांदा केलं काय असलं काम? अंदाज चुकला. निस्तरायला आवतच आम्ही. करतो काहीतरी. आता वर शिकव आता आम्हाला. अरे त्या बाईचं तोंड बंद करायला पाहिजे. ती बोलली तर मेलोच आता. आणि होम मिनिस्टर आहेच आमच्या वाईटावर. इन्स्पेक्टर, तुम्ही हिला ओळखता का? नाही ना? आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत ना, शामराव पाटील, त्यांची मुलगी आहे. भोसले, ते पोस्टमॉर्टमचं राहू द्या. पहिले याच्या घरवालीकडे जाऊन तिचं स्टेटमेंट घ्या. ओके सर. आणि तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला या. लुक इन्स्पेक्टर, वी रिअली डोंट हॅव टाइम फॉर दिस. आम्हाला मुंबईला परत जायचं. तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कुठे जाता येणार नाही. सगळे राजकारण शिजवत आणलं होतं. मंत्री व्हायचा चान्स होता. सगळी घाण केलीच भाऊ. आता चल ना लवकर. देख मालिंगा, क्या है, शंकर मर गया. मेरे को मारने का नहीं था, लेकिन वो मर गया. मैं कुछ नहीं कर सकता. ठीक है, बची है तू और तेरी बेटी रूपा. तेरे पे तो जिम्मेदारी है उसकी. ध्यान रखना, किसी के सामने मुंह नहीं खोलना. क्या है, मेरा कुछ नहीं कर सकता कोई, समझी? नमस्कार साहेब, तुम्ही इथे? शंकर गेल्याचं कळलं, बघायला आलो तो. आम्ही त्याची चौकशी करायला आलेलो. साहेब एक मिनिट. साहेब, एक महत्त्वाची बातमी आहे. ती शहरातून मुलं आली आहेत ना, ती तंबू ठोकून राहिलेली. साहेब, त्यांच्यात होम मिनिस्टरची मुलगी आहे, नेहा. काय तुम्ही आत्ता सांगताय? साहेब, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे ती डेड बॉडी सुद्धा त्याच मुलीला सापडली आहे. काय भोसले, गाडी काढ भाऊ. हां, सांग खरं काय काय झालं ते. मी तुला विचारतोय, बोल ना, खरं काय झालं ते. साहेब, ती आमच्याशी पण सकाळपासून काही बोलली नाही. ठीक आहे, करतो नोंद. समुद्रात बुडून मेला म्हणून. मग बस तोंडाला टाळं लावून. शंकर वैसा काय? नहीं साहब, वो बहुत सादा आदमी था. मग हिला मारण वगैरे? नहीं साहब, शंकर वैसा आदमी नहीं था साहब. बहुत अच्छा आदमी था. ठीक आहे. अरे कुमार, ताईंच्या पाया पड. कशाला? नको 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 प्लीज. अरे नाही नाही, वा, आशीर्वाद घेतलेच पाहिजे. ये पाया पड. नको प्लीज. गावचा रिवाज आहे ताई. अहो, मी गावातली साधी भोळी माणसं. हे सगळे रिवाज आम्हाला पाळावे लागतात. बरं ताई, बाळू नावाचा आमचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर तुम्हाला दिलेला आहे. एकदम तुमच्यासाठी अगदी रेसर ड्रायव्हर नाहीये. म्हणजे तुम्ही सांगितलं तर जोरात गाडी चालवल, पण सांगू नका. अगदी सावकाश जायचं. ताई, काय हा जो किस्सा झालाय ना, तिकडे फार लक्ष देऊ नका. अहो काय आहे, दैवदयेनं 4 लोककल्याणाची कामं घेतली आहेत या छोट्याशा गावात. आणि काय झालंय, सगळी मजूर मंडळी आहेत ना, ती अमराठी आहेत, बाहेरनं आलेली. अहो एवढीच पितात तुम्हाला सांगतो. मग बायकोला मार, पोरांना मार, किती समजवणार हो. आणि मग असा फुक्कट जीव घालून बसतात. आपण लक्ष द्यायचं नाही. या बरं, थँक्यू सो मच अंकल. बाय आंटी, टेक केअर. बाय बाय बाय. या बरं का. बाय छोटू.
होम मिनिस्टरची मुलगी आहे भाऊ. वेळीत समजावली नाही ना तर आपल्याच अंगाशी आहे. रुको रुको नेहा दीदी नेहा दीदी नेहा दीदी रुको नेहा दीदी. काय झालं रूपा? आओ दीदी. देखो ना अम्मा बात ही नहीं करती दीदी. दीदी अम्मा अम्मा देखो नेहा दीदी आई है अम्मा. रूपा रूपा सुन मालिंगा, ये सब एकदम अचानक ही हो गया ना. अब कल ही की तो बात है. हम सब कितना एंजॉय कर रहे थे. तुमने इतना अच्छा खाना बनाया था. बाद में उसने तुम्हें बहुत मारा क्या? झगड़ा किया तुम्हारे साथ? तुमने कभी उसे समझाया नहीं कि पीना कितनी गलत बात है? उसे रूपा का तो ख्याल रखना चाहिए ना. कितनी छोटी है अभी वो. देखो मालिंगा, अब तुम और रूपा दोनों अकेले हो. तुम दोनों को एक दूसरे का ख्याल रखना है. जो हो गया सो हो गया मालिंगा, भूल जाओ. मालिंगा ये कुछ पैसे हैं. तुम्हारा खर्चा इससे चल जाएगा. तुम्हें रूपा का ख्याल रखना है, अपना ख्याल रखना है. मेरे शंकर को ऐसा नको कहो. वो अच्छा आदमी था. हम कल रात को ये गांव छोड़ को जाने वाले थे. मेरे को लगा कि रूपा आई. दरवाजे पर आमदार रूपा होगी. बैठ ना बैठ. बस 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 बैठो. ये क्या है? कपडे, भांडी, गाठोडी. कुठे चालला? किधर जा रहा है? किधर जा रहे भाऊ? काम किधर जा रहा है? हम अपने गांव जा रहे हैं काम के वास्ते. काम है ना इधर? बहुत काम है. अभी देख शंकर, बच्चे को पढ़ा सकते हैं. तू भी आराम से रह सकती है. तेरे बच्चे की एजुकेशन हो जाएगी और तेरे को कुछ नहीं करना पड़ेगा. और क्या है कि तू इला कसं सांभाळणार? चला मत. चला मत. चिल्ला मत. चिल्ला मत बिल्कुल. देख देख, कुछ नहीं करेगा. उसको देख भाव उसको समझा रहा है. हे बघा भोसले, या खुनाचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. अजून इन्स्पेक्टर, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. या मॅडम, अजून तुम्ही इथेच? मला वाटलं येवाना तुम्ही गेला असाल मुंबईला. इन्स्पेक्टर प्लीज, मला खरंच तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना मॅम.
तुमचं ऐकण्यासाठीच तर आम्ही इथे बसलोय. इन्स्पेक्टर प्लीज. अरे छे मॅडम, असं काय करताय तुम्ही? विनंती नाही करायची, तुम्ही आदेश द्यायचा. आम्ही प्लीज म्हणायचं आणि तुम्ही प्लीज व्हायचं. इन्स्पेक्टर प्लीज, आय रिअली नीड टू स्पीक टू यू प्लीज. अरे सोळंकी, या मॅडमना चहा, बिस्किट, कॉफी काही आय एम ओके. इन्स्पेक्टर, शंकरने आत्महत्या नाही केली आहे, त्याचा खून झालाय. ही इज बीन किल्ड. असं? मग काय करायचं आम्ही? इन्स्पेक्टर, शंकरचा खून आमदार कदमांनी केलाय आणि आणि मालिंगावर, यू अंडरस्टँड मी, त्यांनीच केला. इन्स्पेक्टर, तुम्ही स्वतः पाहिलंय? नाही, पण तिने स्वतःहून मला सांगितलं. आणि इन्स्पेक्टर, शी हॅज नो रिझन टू लाय. छान, तिने सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्ही इथे आम्हाला येऊन सांगितलं आणि आता तुम्ही मुंबईला जाणार. परत डान्स, पार्ट्या, पब यात रमून जाणार आणि आम्ही रजिस्टर बंद करून गप्प बसणार. बट वाय इन्स्पेक्टर, का? नाव जस्ट लिसन टू मी. तुमची इंडिया वेगळी आहे आणि या मालिंगाचा हिंदुस्थान खूप वेगळा आहे. त्यांच्या या हिंदुस्थानात राजकारण्यांना सगळे गुन्हे माफ असतात. ही गरीब माणसं त्या आमदाराविरुद्ध चकार शब्द सुद्धा बोलणार नाहीत तर साक्षी पुराव्याला कोर्ट पुढे येणार. इथे प्रत्येकाला आपल्या जगण्या मरण्याची चिंता असते. हे मालिंगासारखे जीव जन्माला येतात, अन्याय अत्याचार सहन करत जगतात आणि मरून जातात. त्याची पर्वा असते कोणाला? इथे गरिबांचे मुर्दे बोलत नाहीत आणि जिवंत माणसं मुर्द्यासारखे जगतात. हे मालिंगा आणि शंकर सारखे. आणि तुम्हाला काय, त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं थ्रिल. तुमचा आणि त्यांचा काही संबंध आहे का मॅडम? हां, अहो त्यांचं आणि तुमचं जग खूप वेगळं आहे, खूप वेगळं. गो गो जा तुम्ही मुंबईला परत आणि त्या शंकरच्या मरणाची चर्चा करत खा, प्या, नाचा, मजा करा. इन्स्पेक्टर, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ गर्ल. अंडरस्टँड? मालिंगाला न्याय मिळाल्याशिवाय मी हे गाव सोडणार नाही. ताई, तुमचा रूम उघडलेला, तुम्ही जाऊ शकता. ओके, थँक्यू. काय चाललंय तुझं? व्हॉट आर यू ट्राइंग टू डू नेहा? काय संबंध आहे आपल्या मालिंगाशी? अँड वाय आर वी स्टेइंग हिअर? वी आर नॉट कन्सर्न्ड. कन्सर्न्ड? या राईट विकी. प्लीज गाईज, मला एक वेगळीच दुनिया दिसली आहे. अनदर डायमेन्शन ऑफ लाईफ गाईज, प्लीज. मग पाहिलीच ना आता वेगळी दुनिया. नाव दॅट्स इनफ. हे गाईज, प्लीज. नाउ आय एम स्कॅर्ड. लेट अस गो बॅक नाउ. मित्र आहात ना, मग मित्रासारखे वागा. आयला हे बरं आहे, म्हणजे खायला प्यायला सगळी एकत्र आणि लढायला मात्र नेहा एकटी. असं नका करू यार. पण नेहा, तू का पडतेस या लफड्यात? विकी, प्लीज डोंट से दिस. मालिंगाची काय अवस्था झाली आहे हे मी बघितलंय. अँड इट मूव्ड मी. सी, शी कांट फाईट बट आय कॅन. अँड सो आय हॅव डिसाइडेड की मी इथेच राहणार. तुम्हाला इथे थांबायचं तर थांबा, अदरवाईज तुम्ही जाऊ शकता. ये बॉम्बे वाले छोकरे आए थे, उन लोग को क्या बोला? हाँ? उनके सामने मुंह खोला था क्या? उनको क्या बोला? अरे बता ना.
आमदार साहेब घरात नाहीत. कुठे गेलेत? कुणाच ठाऊक. कधी येणार? कुणाच ठाऊक. तू नाही गेलास आज त्यांच्याबरोबर? मला चल म्हणलं की जातो, नाही तर पडून राहतो इथंच. शंकर मेला त्या रात्री गेला होतास का त्यांच्याबरोबर? काय बोलताय साहेब? अहो डाराडोर झोपलेला माणूस कसं काय म्हणाल चल? हा? त्या ढाराडूर झोपलेल्या माणसाला जागं करूया ना आपण. हं? ते येईपर्यंत इथेच बसतोय मी. साहेब तो इन्स्पेक्टर येऊन बसलाय, तुम्ही आल्याशिवाय जाणार नाही असं म्हणला. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. एवढ्या रात्री काय काम काढलं? तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय साहेब. अहो मग सकाळी यायचं. आणि आमंत्रण कसलं? पोलीस स्टेशनला यायचंय जबाबासाठी. डोकं ठिकाणावर आहे का इन्स्पेक्टर? हा? कोणाशी बोलताय तुम्ही? मी काय करतोय याची मला पूर्ण जाणीव आहे साहेब. चल निघित ना, परत इकडे पाऊल टाकायचं नाही. मी इथे तुमचे पाय धरायला आलेलो नाही जगन्नाथराव. सन्मानाने तुम्हाला जबाबासाठी पोलीस स्टेशनला न्यायला आलोय. तेव्हा बऱ्या बोलांनी चला. आणि नाही आलो तर सरकारी इतमामात तुम्हाला न्यायला लागेल. काय करायचं ठरवा. येत आहेत. तर वर्तकला फोन लाव, बोलायचं मला. हो साहेब. हॅलो पापा, कसे आहात? काय तुमचं आरोपपत्र, FIR काय चाललंय काय तुमचं तिकडं? हा, अरे सगळं करण्यापूर्वी मला विचारायचं तरी होतं. कम ऑन पप्पा, मी काय दूध पिणारं बाळ आहे का? आणि प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला विचारून करायची? पप्पा तुम्हाला माहित नाही, तो आमदार इतका वाईट वागणार आहे ना की कायदा बघून घेईल, कळलं? तुम्ही पहिलं परत घरी या बघू. पप्पा आय एम रिअली सॉरी. नाव आय हॅव टेकन अ टास्क. ते टास्क बिस नंतर पहिलं तुम्ही घरी या, नाही तर तुमच्या अशा वागण्यामुळे एक दिवस मला घरी बसायची वेळ येईल. कळलं का तुम्हाला? वायरलेस मेसेज आहे सर वर्तक साहेबांचा, तुम्हाला बोलवत आहेत. आता? हो. शेवटी काय झालं मॅडम? मी म्हणालो तर तसंच झालं ना? आय नो, आय एम रिअली सॉरी. मी बोलते पप्पांशी. कशाला बोलता? काही बोलू वगैरे नका. अहो या सगळ्या गोष्टींची सवय आम्हाला. आता ती फाईल क्लोज होईल. शंकर मेला, ती मालिंगा बिचारी रडत बसेल. तो आमदार अजून मोकाट सुटेल आणि या माधव गोडबोलेची अजून कुठेतरी बदली होईल. आय केअर डॅम. कम ऑन इन्स्पेक्टर, असं हरून कसं चालेल? आय मीन विल फाइंड अ वे आउट ऑफ दिस, है ना? लेट मी बी व्हेरी फ्रँक मॅडम. हे आमदार, हे मंत्री, हे सगळे राजकारणी आहेत ना, हे सगळे जण एकमेकांना सामील आहेत. गुंड आणि गुन्हेगारांबरोबर प्रत्येकाचे लागे बांधे.
म्हणून हे सगळे गुन्हेगार लोक मोकाट सुटतात आणि आमच्यासारख्यांच्या काय होतात बदल्या. आय हॅव एन आयडिया. हॅलो रिचा, हाय. मालिंगाच्या पतीचा झालेला मृत्यू आणि तिच्यावर झालेला अत्याचार यातलं रहस्य आता आणखीनच गूढ होत चाललेलं आहे. मालिंगा स्वतः तर काहीच बोलायला तयार नाहीये आणि गावातले सगळे सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. आम्ही बऱ्याच जणांना खूप काही विचारून पाहिलं पण कोणीही काहीच बोलायला तयार नाहीये. मग मालिंगाच्या पतीचा झालेला मृत्यू हा अपघात होता का खून? जर का ते खरं असेल मग तो कोणी केलाय? या सगळ्याच गोष्टी अजूनही अज्ञात आहेत. असं बघा, दोषी असणारी व्यक्ती कोणीही असली तरी तिला शिक्षाही व्हायलाच हवी. याच्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही. गुन्हा फार गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे योग्य तपशील हाती येईपर्यंत काहीही बोलणं हे उचित ठरणार नाही. चौकशी ही पोलिसांची चालू आहे. चौकशी निपक्षपाती होईल, कोणाचाही दबाव सहन केला जाणार नाही आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शासन केलं जाईल. अहो तर काय बोलणार, लोकपरंपरेतलं खेडवळ आमचं गाव. इथं समाजकार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलं. इथे लोककल्याणाची कामं, शिक्षण संस्था, तात्यासाहेबांचं एवढं मोठं नाव, हे सगळं सांभाळण्यात एका सच्च्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. अहो पोलीस अधिकारी त्यांच्या हातातले बावलेत हो. काय बोलणार आमच्यासारखा सज्जन माणूस, मला सांगा. मग कशासाठी थांबलोय आपण आता इथे? कारण मुंबईला जाण्याची बस उद्या सकाळची आहे ना, म्हणून. अच्छा, म्हणजे फायनली आपला इथून निघण्याचा ठराव पास झाला वाटतं. एक मिनिट, हे बघ, ठराव अजून तयार होतोय. मग तो असेंब्लीत जाणार, त्याआधी आपली पार्टी मीटिंग होणार. ओके, गप्पा बसा यार प्लीज. काय गप्पा बसा? हे सगळं तुझ्या या गप्पा बसण्यामुळे झालंय. काय फायदा झाला इथे राहण्याचा? तुझी ती मालिंगा मीडिया समोर बोलली का? नाही ना. म्हणजे मला त्याची अवस्था बघवत नाही. शी कॅन फाईट, आय कॅन फाईट, आय विल फाईट फॉर हर. ना फाईट. दानकान थोबाडावर आपडलो आपण. काही आपडलो नाही आपण थोबाडावरती. उलट या प्रकरणाला वाचा फुटली. वाचा फुटली? जर ती तिथे मीडिया समोर धडाधड बोलली असती तर वाचा फुटली असती. इनफ गाईज, बास करा. मला कळतंय माझी साथ देऊन इथे राहण्याचा जो तुम्ही त्याग केलाय ना, तो वाया गेल्यासारखा वाटतोय, है ना? ओके देन, आता मीच तुम्हा सर्वांना विनंती करते, जितकं शक्य होईल तितकं लवकर हे गाव सोडून जा. अगं नेहा, गो अवे. नहीं, चुप बेटे चुप. कितनी देर ऐसे रहेगी? हाँ,
बच्ची मेरी, शंकर तो गया, अब इस बच्ची की तरफ देख और दिल को पत्थर बना। गरीब घर की औरत यानी सब सहना पड़ता, सब सहना पड़ता। तेरे साथ एक बार हुआ तो तू ऐसे टूट गई। मेरे पास देख, अरे मेरे साथ तो कितनी बार। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या प्रकरणात लक्ष घालू नका, आम्हाला अडचणीत टाकू नका, पण नाही ऐकलं तुम्ही. तुम्हाला असं वाटलं की मालिंगा बोलेल, मीडिया लक्ष घालेल या प्रकरणात, या प्रकरणाला नक्की वाचा फुटेलच फुटेल. नाही, एखादा रोग असतो ना वर्षानुवर्ष आपल्या हाडामासात भिनलेला, मरेपर्यंत कधीही बरा न होणारा, तसा झाला हा समाज. रोगी, अशक्त, कोडगा. ही माती आहे ना, माती, या मातीतनं आता कधीच काहीही उगवणार नाही. मेली ही माती कायमची. बस पुरे माधव. सॉरी, आय एम रियली सॉरी. इन्स्पेक्टर माधव. नको, माधवच म्हण मला. इन्स्पेक्टरवर फुली. इन्स्पेक्टर माधव म्हणून घ्यायची लायकी नाहीये माझी. युद्धाच्या सुरुवातीलाच शस्त्र खाली ठेवलेला सैनिक आहे मी. आई वडिलांचा विरोध पत्करून किती जिद्दीने स्वीकारली होती मी ही नोकरी. मनात नव्या आशा होत्या. हे जग बदलण्याचं स्वप्न होतं डोळ्यामध्ये. नाही शक्य झालं मला. हरलो मी, सपशेल हरलो. मला ना आता भीती वाटायला लागली. असं वाटायला लागले की मी सुद्धा इतरांसारखाच होणार. मुर्दाड, कोडगा, मनातला माणूस पण मेलेला, जिवंत मुर्दा. मला तुझी वेदना समजते माधव, पण इथे सगळेच लोक सडलेले नाहीये, सगळीच मन मेलेली नाहीये. मीच बघ ना, इथे यायच्या आधी मी एका वेगळ्याच दुनियेत होते. श्रीमंतीची, चैनीची, आरामाची दुनिया. गरिबांचं, दाबलेल्यांचं जग काय असतं, त्यांचं किती अवघड जगणं असतं, ह्याचा मी कधी विचारही केला नव्हता. माधव, मी इथे आले एन्जॉय करायला, मजा करायला. मी या सगळ्या लोकांमध्ये राहिले. त्यांच्यावर होणारा तो अन्याय आपलीच जवळची माणसं करतात, हे सगळं बघून नाही माधव. पण मी तर कधी हारले नाही ना. आय एम स्टील ट्राईंग. माधव, या सगळ्या विश्वामुळे मी एक वेगळीच नेहा झाली आहे. आय हॅव ट्रान्सफॉर्म्ड. आणि या वाटेवर तू एकटा नाही आहेस, मी सुद्धा आहे तुझ्या बरोबर. असं बघा शामराव, तुम्ही एकदा तुमच्या मुलीला समजवायला हवं. नाही, शी इज क्रिएटिंग प्रॉब्लेम फॉर द गव्हर्नमेंट. मला सगळं कळतंय साहेब, पण नेहा आता काही लहान नाही. यातलं काहीच ऐकायला तयार नाही. त्याला मी काय करणार? तुमच्यापेक्षा मोठी झाली काय ती? या असला सबब मी नका सांगू साहेब. आता साहेब, यांची मुलगी यांचं ऐकत नाही, जनतेने कसं ऐकायचं हो तुमचं? याला काय अर्थ आहे साहेब? मुलगी ऐकत नाही, इन्स्पेक्टर ऐकत नाही, मग ऐकतंय कोण तुमचं? हा, हे बघा साहेब, ज्याचा कुणी ऐकत नाही ना त्याला कोणी विचारत पण नाही. चुकीचं बोलतोय साहेब? काय जगन्नाथराव, जरा सबुरीनं घ्यायला हवं. काहीतरी मार्ग काढू आपण.
मुलीच्या आडून आम्हाला अडचणीत आणायचा डाव टाकताय काय तुम्ही? काहीतरीच काय बोलताय जगन्नाथराव? हे असलं राजकारण करू नका, महागात पडेल ते. पाठवा पाठवा, अमेरिकेला पाठवा, लंडनला पाठवा, पाकिस्तानात पाठवा. शिकवा शिकवा, अजून शिकवा मुलींना. मुली की ऐकत नाही. हो. हॅलो मामा, कशी आहेस? नेहा, तुम्ही ताबडतोब निघून या तिथून. अहो, तिकडे फार विचित्र प्रकार चाललेत. मामा, खरंच इथे जे काही घडले ते फार भयंकर घडले. पण मी असं सगळं अर्धवट सोडून नाही येऊ शकत ना. ऐका माझं, पॉलिटिक्स लहान मुलांचं काम नाहीये. नेहा, तिकडे मोठी माणसं आहेत लक्ष घालायला. मुख्यमंत्री आहेत ना. नेहा, ऐका माझं, ही अमेरिका नाहीये. हे बघा, आमच्या जीवाला तुम्ही घोर लावू नका. प्लीज या निघून. मम्मा, तू इतकी अपसेट का होतीयस? प्लीज ऐका माझं. जरा आम्हाला द्या. पप्पाशी बोला. आम्ही बोलतोय. बोला पप्पा. कुमार, तुमचं जेवण झालंय ना? मग जाऊन अभ्यासाला बसा. पाहू. अहो, तुमचं काय चाललंय हे? चॅनल्सवर, पेपरात सगळीकडे तुमच्याबद्दल. शाळेतली मुलं कुमारला सुद्धा. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. मी समर्थ आहे बघून घ्यायला. अहो, पण मी म्हणते. काहीही बोलू नका. घर सांभाळा, आमदारीणबाई म्हणून मिरवा. तुमचा विषय नाही तो, त्यात पडू नका तुम्ही. भाऊ, भाऊ, ती मुंबईची पोरं गेली काय? नाही साहेब, अजून गावातच आहेत. आणि साहेब, ते होम मिनिस्टरची पोरगी लई बडबड करते. उचलू का तिला? अरे ये, काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. करतो काहीतरी. चला रे, चला 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 बघूया. चला. 4 टगे येतात आणि अचानक तुम्हाला मारहाण करायला लागतात आणि तुम्ही मुकाट मार खाता. बाहेर फुसारक्या मारता आणि वेळ आली की शेपूट घालता. थोडा सुद्धा प्रतिकार नाही करतात तुम्हाला. खरं आहे तुमचं. नाही, खरंच आहे. ऍक्च्युली आम्ही खूप घाबरलो होतो. सगळं इतकं फास्ट झालं की काही करायला वेळच मिळाला नाही. सिरियसली इन्स्पेक्टर, म्हणजे ती लोक कोण होती, ती कुठून आली, हे काय कळायच्या आतच त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली आणि आम्हाला काही सुचलंच नाही. अरे तरुण आहात ना तुम्ही, नुसत्याच पोकळ गप्पा. यू आर राईट इन्स्पेक्टर. आजपर्यंत आम्हाला असं वाटायचं की पैशानी प्रत्येक गोष्ट विकत घेता येते आणि त्यात आम्हाला खूप कौतुक वाटायचं. पण आयुष्याला दुसरा अँगलही असतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. साहिल, आपल्याला स्वतःचं रक्षण सुद्धा करता येत नाही. यू आर राईट इन्स्पेक्टर. ठीक आहे, आता यापुढे मी सांगतो ते करायचं. चला. तुम्हाला काय हो, तुमचं दिल्लीतही ऐकतायत लोक, इथं आमच्या गावात ऐकीनं झाले आहेत. हां हां, ठीक आहे. होम मिनिस्टरची पोरगी आली आहे.
आत्ता इथं? ते लोक गाव सोडून जायला निघाले. अरे या नेहाताई. अहो तुम्ही एवढं लांब आलात? भाऊ मला कळवायचं नाही का? आपण गेलो असतो रेस्ट हाऊसवर. नाही ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी तुम्हाला इतका त्रास दिलाय. आता आपल्या माणसाचा त्रास होत नाही ताई. आता तुमचे वडील आमचे मित्र, मित्राची मुलगी म्हणजे स्वतःची मुलगी. आता लेकीवर कोण रागावतंय होय? थँक्यू अंकल, बट आय एम रिअली सॉरी. आय मीन हे सगळं इतकं वाढलं आणि ते पण तुमच्या अगेन्स्ट. मी असा कधीच विचार केला नव्हता. ते ॲक्च्युली सर मिसअंडरस्टँडिंग झाली. त्यावर मालिंगाई काहीच बोलली नाही. अरे आता मजूर बाई ती काय बोलणार हो? आणि हा काय अवतार करून घेतलाय? ते परवा हॉटेलमध्ये काही गुंड आले होते. काय भाऊ, आपल्या गावात गुंड? अहो आम्हाला सांगायचं नाही का? लगेच बंदोबस्त केला असता. आता त्याला घाबरून पळते का काय? नाही अंकल, घाबरून वगैरे नाही. पण आता माझे फ्रेंड्स पण खूप कंटाळलेत आणि हे सगळं इतकं वाढलंय. तिथून पप्पांचाही फोन आलाय. मामा खूप टेन्शनमध्ये. आम्ही मुंबईला परत चाललोय. अहो ताई राहा आता 4 दिवस. इतके दिवस दंगा केला, आता मजा करा. अंकल आता हे आमचंच गाव आहे ना, येऊ आम्ही परत. नुसतीच मजा करायला. या जेवून घेऊ. नको काका, फॉर्मॅलिटी नको. असं कसं? येऊ आम्ही. मुंबईची माकडं पळाली सगळी भाऊ. आता कोण मारायला येतं इकडं? रूपा! 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 पार्वती! पार्वती! क्या हुआ? तुम्हें रूपा को देखे नहीं तो? क्या हुआ? रूपा को देखे तुम? नहीं तो नहीं. आर्या! रूपा को देखे? नहीं तो रूपा को नहीं देखा. रूपा सुबह से नहीं देखा. नहीं. अक्का! अक्का! अक्का बोलो तुम्हें रूपा को देखे? नहीं माँ. गौरी! गौरी! गौरी रूपा को देखे तुम? नहीं देखा. नहीं देख. रूपा! रूपा! मालिक सुबह से यही कह रही थी. कहाँ चली गई वो? तू चिंता मत कर मलिंगा, आ जाएगी वो. आ जाएगी. आ जाएगी. रूप पालटे थय थय नाचे खेळ कितीही खेळते मारिते हाका चुकवी ठोका श्वास कोंडून टाकते हयाण हसते काळीज व्यापते जन्म वैरीण झाली आवती भावती भासते सावली गुढ भेसूर सावली वाकुल्या दावी छळीते जीवा आवलो पावली. साथ किधर है? अंदर आहे. नाही मी येईन 3-4 दिवसात तिकडे. हो.
हाँ नंतर करतो फोन बाय. क्या हुआ? साहब मेरी बेटी क्या हुआ तेरी बेटी को? शाम से गायब है साहब. आज बरं तोंड उघडलंस, नाहीतर सब रूपा घर को नहीं आई. सब मालूम नहीं कहाँ है साहब. सापडत नाहीये. मी काय करू? तू तोंड मिटून गप्प बसणार आणि आम्ही तिला शोधत फिरायचं. जमणार नाही. सब ऐसा मत करो. सब आप लोग का मदद नहीं करेगा, गरीब का तो और कौन करेगा. तू हमारी मदद नहीं करती, हम काय को तेरी मदद करेंगे? सब मैं करेगी ना. सब मैं कुछ भी करने के लिए तैयार है. मेरे को मेरा रूपा चाहिए. नक्की? रूपा अम्मा, रूपा मेरी बेटी. अम्मा, किधर गई तू? हाँ? चल कितना रूपा, परेशान. विकीला घेऊन जा. अरे क्या करते? बस मालिंगा चुपचाप माझा आई. रूपा आमच्याकडे, तिला काहीही होणार नाहीये. पण मी तुला ती तेव्हाच देईन जेव्हा जे मला पाहिजे ते तू करशील. लेकिन रूपा तो मेरे. बस मालिंगा, बस. बहुत हो चुका. आता जे मी सांगेन ते व्यवस्थित आहे, कळलं? तात्यासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वर्धापन दिन, त्याचं 25वं वर्ष. शंकर्या, हां, शिक्षण नाही झालं तुझं संस्थेत, पण कार्यक्रमाची रूपरेषा तूच केलीस ना तयार. आता कार्यक्रम अत्यंत महत्वाचा बरं का. काय आहे, कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना तर आमंत्रण आहेच. साहब जी, मलिंगा, क्या है? साहब मिलना है. क्यों? रूपा गायब है साहब. बस 2 मिनट बात करना है. इधर ही रुक. शिवाय आपल्यावर जबाबदारी अशी की संस्था, त्याचं कार्य, त्याची असलेली महती, हे सगळं. मलिंगा आली आहे, बाहेर थांबली आहे. शंकर्या, मी काय म्हणतो, कार्यक्रम महत्वाचा आहे, विस्तारानं बोलू. उद्या चला ह्याच वेळी. ठीक आहे शंकर्या? हो, ठीक आहे, सर. ठीक आहे. उद्या भेटू आपण नक्की. हां, कार्यक्रम महत्वाचा, लक्षात ठेवा. हां, पाठव तिला. चला. साहब क्या हो गया? साहब मेरे से बहुत बड़ी गलती होगी साहब. आपका सुनती तो शंकर भी जिंदा रहता, रूपा भी नहीं जाती. साहब वो इंस्पेक्टर ने धोखा दिया, बच्चे भी चले गए. अब आपके सिवा मेरा कोई नहीं साहब, मेरी मदद करो. अरे जाऊ दे आता मालिंगा, विसरते सगळं. प्रेम मागत होतो तेव्हा खुशीनं दिलं असतं तर असं ओरबाडायची वेळ आली असते का? मैंने समझाया था ना. मैंने बोला था कि इधर आके रहो, मैं काम दूंगा, मैं रोज पैसे दूंगा. लेकिन सुनने के लिए तैयार नहीं. अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था? अगं असं आधीच ऐकलं असतं तर कशाला मारला असता त्याला, कशाला तकलीफ केली असती? काय आहे, अभी देख, मेरी बात ध्यान से सुन. आता काय आहे, 3-4 दिवस इथे माझं महत्वाचं काम आहे. तात्यासाहेबांच्या संस्थेचा वर्धापन दिन है 25वां. हाँ, तो अभी 4 दिन है ना, चुप रहने का, गड़बड़ करने का नहीं. 4 दिन के बाद. फार मोठं काम केलंस तू. मी म्हणते ते आता तरी पटलं ना तुम्हाला पप्पा? अरे आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आता या सैतानाला मी सोडत नाही. Cheers for नेहा. काँग्रेस नेहा, शेवटी तुझ्या प्रयत्नांना यश आलंच. येस. थँक्स यार, पण हे यश माझ्या एकटीचं नाहीये, तुमच्या सगळ्यांचं आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली माधवचं. कोई आया है.
नाम क्या है तुम्हारा? रूपा। रूपा, बहुत अच्छा नाम है। नमस्कार। नेहा मेरी बेटी, सब कुछ बताया उसने. नेहा दीदी, मलिंगा, काही दडपण मनावर घेऊ नकोस. मी या राज्याचा गृहमंत्री आहे. त्याच्या अगोदर मी एका मुलीचा बाप आहे. तुझ्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध माझी मुलगीच लढतीये. या राज्यात जोपर्यंत मी गृहमंत्री आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही. ती स्त्री गरीब असो, श्रीमंत असो, माझ्यासाठी ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की ती स्त्री आहे आणि माझ्या राज्यातील निर्भयपणे जगता आलं पाहिजे. त्याची काळजी मी घेईन. येऊ मी? बरं आहे. अम्मा. या साहेब, आज काय अचानक न कळवताच? एक सभा होती, ती आटोपली. म्हटलं एक सदिच्छा भेट द्यावी. या ना, या या. अरे जाऊ दे आता मालिंगा, विसरते सगळं. प्रेम मागत होतो तेव्हा खुशीनं दिलं असतं तर असं ओरबाडायची वेळ आली असते का? मैंने समझाया था, मैंने तेरे को भी समझाया था कि मेरे को तेरे से प्यार हो गया. मैंने समझाया था ना. मैंने बोला था कि इधर आके रहो, मैं काम दूंगा, मैं रोज पैसे दूंगा, लेकिन सुनने के लिए तैयार नहीं. अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था? बोला जगन्नाथराव, आता कोणावर कारवाई करायची? इन्स्पेक्टर माधव गोडबोले, माझी मुलगी, का तुमच्यावर? बोला. आता काय आहे साहेब, आम्हाला आयुष्यातनं उठवायचंच तुमच्या मनात असेल त्याला आम्ही काय करणार? पण यात तुमचा काय फायदा? काय आजवर अपक्षांच्या जोरावर फार मस्ती केली आहे तुम्ही जगन्नाथराव. आता चुका घडतात साहेब. मी काय म्हणतो, आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे नाही का? मदत? कसली मदत? थेट बोलतो साहेब. आता ही सीडी दाखवून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही सीएम होणार आहे काय? आम्ही जर अपक्षांचा पाठिंबा तुम्हाला दिला तर तुम्ही सीएम होऊ शकता. अहो असली प्रकरणं काय 50 घडतात हो. संधी एकदाच येते. प्रपोजल विचार करण्यासारखा जगन्नाथराव. विचार करू नका साहेब, कृती करा. आणि समजा त्या बाईने बोंब मारली तर? साहेब तुम्ही नुसता निर्णय घ्या, बाकी सगळं आमच्यावर सोपवा. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काल ऐरणीवर आला आणि मुख्यमंत्री बाळासाहेब माने यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असून सध्या गृहमंत्री असलेले शामराव पाटील यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अपक्ष गटाचे नेते जगन्नाथराव कदम यांना नव्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खाते देऊन मंत्रिपद देण्यात आले. आमदार साहब का कोई दोस्त नहीं. आमदार साहब तो देवता मानुस. वो इंस्पेक्टर साहब ही हमको दम दिया, बोला मुंह खोलेगी तो जेल में डालूंगा. मैं कैसे बोलती ना. वो शंकर बहुत पीता था, हमको बहुत मारता था. उस दिन वो बहुत पिया, बहुत मारा मेरे को, फिर समुद्र के पास चला गया. आमदार साहब अच्छा मानुस, देवता है. बाईचा फोन आलाय. हे हाय, हाव आर यू? अभिनंदन, तू आता मुख्यमंत्र्यांची मुलगी झालीस. टीव्ही बघतेस ना? तुझ्या वडिलांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी चालू आहे आणि त्या कदमाचा पाटबंधारे मंत्री म्हणून. मालिंगा तर एकदम मस्त बोलली, एकदम व्यवस्थित. जे सगळं तिला सांगितलं होतं सगळं अगदी तसंच बोलली टीव्हीवर. खूप आनंद झाला हे सगळं बघताना. तुला तर काय
आनंद होतच असेल म्हणा. तू आता फक्त गृहमंत्र्यांची मुलगी राहिली नाहीयेस, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी झालीस तू. तुझा आनंद तर गगनात मावत असेल. मालिंगाला पाहिलंय? आम्ही तर कामावर होतो साहेब. मालिंगाला पाहिलंय? नाही साहेब, आम्हाला नाही माहीत. आम्ही कामावर गेलो होतो साहेब. नाही माहीत साहेब. कुठे गेली असं? रूपा सुन मेरी बात. चल मेरे साथ में कहती हम युगा को जिंदा रहने का कोई हक नहीं. कहाँ जा रही हो तुम? ये दुनिया वापस चलो. सारी पूरी दुनिया खराब है. रूपा मुझे डर लग रहा है. हाथ मत छोड़ा मेरा. रूपा मैं कहती छोड़ो. मेरी अम्मा कहती ना तेरी को तू चल मेरे साथ. नहीं हम लोग आज ही मरेंगे, आज ही छोड़ के चलेंगे ये दुनिया. रूपा 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 क्या करते तुम? रूपा रूपा नेहा दीदी. रूपा? नेहा दीदी. तू ठीक है ना? हाँ. मालिंगा कहाँ है? नेहा दीदी, अम्मा मुझे वहाँ समुंदर के यहाँ ले जा रही है. हाँ? मुझे बहुत डर लग रहा है. वो कह रही है कि हम दोनों भी मर जाएंगे. रूपा रूपा तू मैं तेरे को बोली थी कि नहीं बोली थी? इन लोगों से नहीं मिलेगा. ये लोग हमारी क्या भी मदद नहीं करता. चल तू चल. मालिंगा बोला था नहीं आने का. बोला था. मालिंगा काय करतीयस तू? वेडी झालीयस का? कुठे घेऊन चाललीयस रूपाला? मालिंगा, आजपर्यंत मी जे काही केलं फक्त तुझ्यासाठी केलं. तुला साथ दिली नेहमी. तुला न्याय मिळावा म्हणून केलं. आणि तू त्या मीडिया समोर जाऊन खोटं बोललीस का? का मालिंगा, का? बोल ना का? अरे हम गरीब लोग बकरी की तरह इन जानवर के जंगल में रहते. कोई भी आता हमारी इज्जत लूटता, हमको पैरों के तले कुचल के चला जाता और हम कुछ नहीं कर सकते. जिए तो कैसे जिए? अरे हमारी इज्जत हम बचा नहीं सके, शंकर को दे बचा सके, इस बच्ची को क्या बचाएंगे? इसको भी उस जानवर के मुंह में ढकेल दे. क्या सुंदर होना गरीब औरत के लिए पाप है? अरे तुम लोग हमारी क्या भी मदद नहीं कर सकते. बस मालिंगा बस. मान्य तुझ्यावर खूप अन्याय झालाय. तुला आम्ही नाही न्याय मिळवून देऊ शकलो, पण आज नेहा सारखी मुलगी तुमच्या दोघांच्याही बाजूने लढायला उभी राहिली आहे तिच्या वडिलांच्या विरोधात. आणि रूपाशी असं वागून तू एक प्रकारे तिच्यावर अन्यायच करतेस. अगं ती तर लहान आहे ग बिचारी. तिच्या समोर तिचं उभं आयुष्य पडलंय. मालिंगा, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, रूपा बरोबर आहोत. जे तुझ्या बाबतीत घडलं ते मी रूपा बरोबर नाही घडू देणार. I promise you. अम्मा, अम्मा. मालिका 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 मालिका. मालिका परत ये. अम्मा. शंकर. अम्मा.
काय माधवराव, कुठल्या रूटने जायचं आपण? हं? या साहेब बसा. अहो, सरपंच बाई तुम्ही तुम्ही जय झाला याचा आम्हाला आनंद आहे. नमस्कार. नेहा भैया मंत्री आलाय. आले? Yes. सगळं तयार आहे? ऍब्सोल्युटली. येस एव्हरीथिंग इज फाईन. आय थिंक तुला अनाउन्समेंट करावी लागेल. या गावकऱ्यांनो, आपल्या लाडक्या नेतेचे सारंगपूरमध्ये स्वागत आहे. त्यांच्या मंदिरातील दर्शनाचे प्रत्यक्ष चित्र आपण बाजूला लावलेल्या स्क्रीनवर बघू शकता. दर्शनानंतर ते गावच्या वेशीवर सभेला संबोधित करतील. मी सांगितलं तिकडे वरती येऊन थांबा. काय सांगितलं लक्षात ठेवा. चला वरती फास्ट. हे बघा, मी सांगितल्याशिवाय कोणी पुढे जायचं नाही. हा जगन्नाथराव कदम, जगन्नाथराव कदम, जगन्नाथराव कदम, जगन्नाथराव कदम, जगन्नाथराव कदम. ओम जाते रुद्रशवाचनघोरापकाशनिदयानस्तमवासन्तमया स्वाहा. ओम जामिहिन्द्रनन्दस्य विवृकस्तवेष्टिवाङ्गकुर्माहिग्निः पुरगण्यकर स्वाहा. ओम शिवेन पचदात्मा गिरिजाक्षापरामशितानः दर्पायमजाकुमुना सुधा स्वाहा. ओम अद्यबोधस्ताव्रतमोदेभ्योऽभिको अहिंसर्वाच्य. जय देव. हे आपले नेते माननीय श्री जगन्नाथराव कदम यांचं खरं स्वरूप काय आहे हे तुम्हा सगळ्यांना कळायलाच हवं नाही का? यांच्या पापाचा पाढा वाचावा तितका थोडाच आहे. कित्येकांना आयुष्यातून उठवणारा हा नराधम, गुंड, खुनी, गुन्हेगार. काय बोलते ती हा पोरगी? आपला मंत्री, आपला नेता एका हो, इन्स्पेक्टर, अडवा त्या पोरीला. मुलीचा बळी घेऊन हा पोरीला अडवा राक्षस त्या. मंत्री झालाय. ही मालिंगा गरीब मजूर स्त्री आणि ही तिची कवळी मुलगी रूपा, हिचंही जगणं त्या आमदाराने मुश्किल करून टाकले. तुम्हाला माहितीये मालिंगाने आत्महत्या केली का? हा घ्या पुरावा. अरे जाऊ दे आता मालिंगा, विसरते सगळं. प्रेम मागत होतो तेव्हा खुशीनं दिलं असतं तर असं ओरबडायची वेळ आली असती का? मैंने समझाया था, मैंने तेरे को भी समझाया था, मैंने शंकर को भी समझाया था कि मेरे को तेरे से प्यार हो गया. मैंने समझाया था ना. मैंने बोला था कि इधर आके रहो, मैं काम दूंगा, मैं रोज पैसे दूंगा, लेकिन सुनने के लिए तैयार नहीं. अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था? अगं असं आधीच ऐकलं असतं तर कशाला मारला असता त्याला, कशाला तकलीफ केली असती. निघा तुम्ही आणि काय सांगितलं ते लक्षात ठेवा. निघा.
सोडायचं का? त्यांना काय शिक्षा करायची, त्यांचं काय करायचं, आता हे तुम्हीच ठरवा. चला. रूपा प्लीज थांब, तुला माझी शपथ आहे. कुठे चाललीयस तू? हा, अशी एकटी कुठे चाललीयस? काय झालं रूपा? आता तू कुठेही नाही जायचं, मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला माहिती ना मी मालिंगाला काय प्रॉमिस केलंय? मी तुला खूप शिकवणार आहे, खूप मोठी करणार आहे. चल चुप कर. सो परत एकदा बदली, नवीन गाव, नवीन आमदार, नामदार. डेफिनेटली येस, बट दिस टाइम यू नॉट अलोन. नेहा असेल आणि ती सुद्धा हीच. नाही नेहा, हे बघ मुख्यमंत्र्यांची मुलगी. मुलीशीच राजकारण खेळणाऱ्या वडिलांच्या घरी मी परत जाणार नाही. माधव, खरंच जगण्याचा खरा अर्थ काय हे कळलंय मला. आणि तसंही अजून आपला लढा संपला कुठे? बरोबर आहे तुझं. मनात उठती सागर लाटा, मनात उठती सागर लाटा, धुके भोवती आहे, शब्दा वाचून जाणून घे मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबती आहे. मनात उठती सागर लाटा, धुके भोवती आहे, शब्दा वाचून जाणून घे मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबती